सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून आता राजकारण तापलंय। धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर विरोधकांनी मात्र आता हल्लाबोल केलाय। सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केली। तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटणं धक्कादायक आहे। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावेळी घणाघात केला। बाब जे आहे ते 15-20 दिवसापूर्वीचे आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना, हे बघा, एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला भेटलो। याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही। आम्ही जो म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना, त्यांच्यासाठी हा लढा आहे। मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका। धस हे कधी पलटी मारते। धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत। ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतं आहे। मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला। मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं। पण नक्की महाराष्ट्रात काय चाललंय हे कळत नाहीये आणि त्याच्यामुळे मी स्वतः ठरवलेलं आहे की 2 महिने झाले अनेक लोक यांच्यासाठी लढत होते। मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण, कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे। आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत। माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत। त्यांची भेट ही मला वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात। एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं। जिल्हा परिषदचे खाते वाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील, त्यावेळेला अरुण इंगळे यांचं एक क्रॉस मत होतं, त्याला सोडायला जाणं असेल, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची। धस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो, म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती। त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना। आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत, हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून आता किळस येतोय, राग येतोय। हे दुर्दैव आहे एका खून केलेल्या माणसानं की त्यांनी खंडण्या मागायला लावल्या। सगळा समाज, वंजारी समाज सुद्धा विटीस धरला, ओबीसी समाज विटीस धरला, खून बलात्कार करू मराठीही मारले। त्या व्यक्तींना भेटायला जावंसं वाटतंय। एक गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वारं करून लोकांचे मुडदे वाढले, अशा व्यक्तींना तुम्ही भेटायला जाताय, हे मात्र महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्दैव आहे। अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील हे एखाद्या भ्रमिष्ठाला पण वाटणार नाही। ती मिलीभगत आहे दोघांची। पार त्यांच्या पक्षप्रवेशापासून त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम दरवेळेस अजितदादांनीच केलंय। त्यामुळे अजितदादांकडनं त्यांच्या राजीनामा घेतला जाईल अपेक्षा करणं म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं। सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला अशी टीका राऊतांकडून करण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, महत्त्वाची घडामोड आहे, मागच्या तब्बल 2 महिन्यांपासून आपण पाहतोय सुरेश धस हे आक्रमक होत आहेत। धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली, अगदी विधानसभेत सुद्धा त्यांनी याबद्दलचं एक भाषण केलं होतं। मात्र आता थेट सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचीच भेट झालेली आणि या दरम्यान काही तब्येतीचं कारण घेऊन विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? काय राजकारण घडतं बीडमध्ये?
कारण आपण जर बघितलं असेल तर मागील 2-2.25 महिन्यापासून सातत्याने सुरेश धस आक्रमक दिसले आपल्याला. हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी आरोप केले होते. आका कोण आहे, या आकाचा शोध घेतला पाहिजे असं खऱ्या अर्थाने सुरेश धस म्हणाले होते. त्यानंतर कुठेतरी विरोधक जे आहेत ते सुरेश धस यांच्या पाठीशी पाहायला मिळाले होते. मात्र आपण जर काल बघितलं असेल तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली. खरं तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट होती. मात्र त्या भेटीनंतर आता विरोधक आक्रमक झालीत. कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आपण जर बघितलं असेल तर सुरेश धस आवाज उठवत होते. अशातच आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही विरोधकांचं असं म्हणणं आहे की नेमकं यामध्ये काय सेटिंग झालं. कारण आपण बघितलं असेल जे सुरेश धस आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलत होते. विधान भवनाचं भाषण देखील, अधिवेशनात देखील त्यांनी भाषण आक्रमकपणे केलं होतं. त्यानंतर ज्यावेळी मेळावे घेण्यात आले होते त्या मेळाव्यामध्ये देखील सुरेश धस हे व्यासपीठावर दिसले होते आणि सातत्याने ते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते. मात्र अचानक सुरेश धस यांनी 360 डिग्री U-टर्न का घेतला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. कारण आपण बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासून सुरेश धस ज्या पद्धतीने आक्रमक होते ती आक्रमकता आता गेली कुठे असा सवाल जो आहे तो आता विरोधक करू लागलेत. सुप्रिया सुळे असतील, संजय राऊत असतील, जितेंद्र आव्हाड असतील, प्रमुख विरोधी नेते आहेत, त्यांनी देखील आता यावरून टीका केलेली आहे. स्वतः सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी जाणार आहेत. आपण पाहिलं असेल तर एकूण 2 महिने तापलेलं राजकारण जे होतं, जे सुरेश धस राजकारण तापवत होते, एकीकडे महायुतीमध्ये राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अशातच भाजपचे आमदार असलेले सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडेंवर टीका करत होते. त्यामुळे कुठेतरी महायुतीला अडचणी निर्माण येत होत्या आणि याचमुळे सुरेश धस यांची वरिष्ठांनी समजूत काढली का. कारण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार यामध्ये खऱ्या अर्थानं मध्यस्थी करण्याचं काम जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. त्यांनी देखील काल माध्यमांशी ज्यावेळी चर्चा केली, माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्यावेळी ते म्हणाले की त्यांच्यामध्ये मतभेद आहेत मात्र मनभेद नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी त्यांनी देखील यामध्ये मध्यस्थी केली का असा आता प्रश्न निर्माण होतोय. मात्र एकूणच बघितलं असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटत आहेत. सातत्याने टीका होते. अंजली दमनिया सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत. अशातच आता सुरेश धस यांनी U-टर्न घेतल्यामुळे आता चर्चा जी आहे ती वेगळ्या दिशेला गेल्याचं पाहायला मिळते. करण नक्कीच सुशांत, यानंतर आता आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर धस आणि मुंडे भेटीवरील विरोधकांच्या टीकेला आता महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. पाहूया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी जर आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता एकत्रित काम केलं तर संतोष देशमुखला अधिक चांगला न्याय मिळू शकतं, त्या हत्येला अधिक चांगला न्याय मिळू शकतं, ही आमची भूमिका आहे. आणि दोघांची भूमिका पूरक आहे. असं नाही की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसाची, पण काही ठिकाणी मतभेद आहेत. सुरेश धसाने आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे याकरता पार्टी यांच्या पाठीशी आहे. पण खरं तर या दोघांचे काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपल्या लेवलला काम करतायत. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाहीये. धस धनंजय मुंडेंना काहीतरी त्यांच्या प्रकृतीसाठी भेटले असं आम्ही तुमच्याच माध्यमातून बघितलं. आता ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जर भेटले असेल तर आपण कसं काय आक्षेप घेऊ शकतो? मी कसं घेऊ शकतो? मनोजजी कसं घेऊ शकतात? ते भेटले असतील ते का त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला. कारण मला एवढं माहिती होतं कॅबिनेट मिटिंगला माझ्या बाजूलाच धनंजय मुंडे बसतात, त्याच्यामुळे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन होतं एवढं मला नक्की माहिती होतं. त्यांची प्रकृती बरी नव्हती हे देखील मला माहिती होतं.